वीर, हां, आज काय बनव? चिकन 65 बिर्याणी. ओके. तर इथे घेतलं आहे मी बोनलेस चिकन. त्याला छान असं कट करून घेतलं आहे. तर हे 300 ग्रॅम वगैरे असेल. त्यानंतर मी इथे 2 चम्मच असं लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच जिरे पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं तिखट आणि मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे ब्लॅक पेपर घेतलं आहे 1 चम्मच, एक एग घेतला आहे फोडून. त्यानंतर 2 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि 2-3 चम्मच मी इथे चिकन टिक्का मसाला घेतला आहे. तुम्ही कुठल्या पण ब्रँडचा हा घेऊ शकता. त्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे. तर मी थोडासा फूड कलर इथे ॲड केला होता. तर घरी जर तुम्ही बनवत असेल तर फूड कलर टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. तर आता आपल्याला चिकन हे 15 ते 20 मिनिट असं रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण तळायला घेऊया. इकडे मी तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मी छान तेल गरम झाल्यानंतर पीसेस सगळे एक एक सोडून घेतले आहे. तेवढेच आपल्याला ॲड करायचे आहे जेवढे आपल्या तेलामध्ये बसतात. आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला हाय ठेवायचा आहे या स्टेजला. त्यानंतर एक साईड झाल्यानंतर आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही गॅसचा फ्लेम मिडियम करू शकता. तर इकडे आपण दही घेतलं आहे 2 चम्मच. त्यामध्ये मी 1 चम्मच चिली सॉस, 1 चम्मच सोया सॉस, 1 लिंबाचा रस इथे ॲड करून घेतला आहे आणि त्याला छान मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या इथे चिकन छान झालेलं आहे. तर मी सगळे चिकन इथे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला आता कांदा परतून घ्यायचा आहे. छान कांदा ॲड करायचा आहे. मी 2 मीडियम साईजचे कांदे लांब लांब असे कट करून घेतले होते लच्छामध्ये. इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्पायसेस टाकले होते, मीठ टाकलं होतं, तेल टाकलं होतं. त्यानंतर आपला सोक केलेला 15 मिनिटं सोक केलेला बासमती राईस आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲज युजल आपण जसं बनवतो तसं आपल्याला राईस 80 to 90% कुक करून घ्यायचं आहे. इकडे आता आपले कांदे पण सॉफ्ट झाले. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे लसूण अद्रकची पेस्ट. त्यानंतर आपल्याला ते कढीपत्त्याचे पानं करायचे 8-10. त्यानंतर मी स्लाईसमध्ये मिरची कट करून घेतली होती, ती मी इथे ॲड करून घेतली आहे. जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही ही स्किप करू शकता. तर मी लसूण अद्रकच्या पेस्टमध्ये पण 1 मिरची क्रश करून टाकली होती. त्यानंतर इथे आपण दहीचं जे मिश्रण केलं होतं ते इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि इथे मी चिकन टिक्का मसाला ॲड केला आहे 2-3 चम्मच. त्यामुळे खूप छान फ्लेवर होतो. इथे आपल्याला बिर्याणी मसाला वगैरे यूज करायचा नाही आहे. आज आपण बनवणार आहे चिकन 65 बिर्याणी. तर त्याचा फ्लेवर आला पाहिजे म्हणून आपण चिकन टिक्काचाच मसाला इथे यूज केलेला आहे. तर आपला राईस झाला होता, मी ड्रेन करून ठेवलं होतं. त्याला आपल्याला छान वरून आता एक लेअर करून घ्यायची आहे. तर इथे मी वरून काही चिकन टिक्काचे जे पीसेस होते ते इथे ठेवलेले आहे. त्यानंतर आपण इथे फ्रेश कोरिअँडर ॲड करणार आहे. तर माझ्याकडे रेड आणि येलो कलरची कॅप्सिकम होती, त्यांनी पण मी इथे गार्निश करून घेतलं आहे. खूप छान टेस्ट येतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटं याला दम करून ठेवायचा आहे. मी रेड कलरचा फूड कलर यूज केला होता. जर आता दम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकी छान अशी बिर्याणी झाली. जेवढी दिसायला चांगली आहे तेवढीच टेस्टला पण छान झाली होती. आणि इथे मी मीठ यूज नव्हतं केलं कारण तर सॉसमध्ये सोया सॉस आणि चिली सॉस हे याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असते. तर परफेक्ट अशी झाली होती. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.